महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथे दुसऱ्याच्या सांगण्यावरून दारू पिऊन जन्मदात्या वयोवृद्ध पित्याला पोटच्या मुलाने शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे। ज्या मुलांना रक्ताचे पाणी करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, पोटाला चिमटा घेऊन उच्च शिक्षित केलं, त्याच मुलाने इतरांच्या नादी लागत व्यसनाच्या आहारी जात मित्राच्या सांगण्यावरून जन्मदात्या वृद्ध पित्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे। तर बेदरलेल्या वयोवृद्ध पित्याने कायद्याचा आधार घेत घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेत आपबीती सांगत मुलगा व त्याच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली आहे। साकुर येथील निवृत्ती रामभाऊ साळुंके हे 75 वर्षीय आजोबा आपल्या कुटुंबासोबत साकुर येथे राहत आहे। त्यांना 2 मुले असून लहान मुलगा शरद उच्च शिक्षित आहे, परंतु त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले। त्याचा मित्र बाळू पांडुरंग गुळवे याच्यासोबत तो कायम दारू पित असतो, तर दारू पिल्यानंतर काही ना काही कारणाने घरी आल्यानंतर वडिलांना शिवीगाळ करत असतो। रविवार दिनांक 2 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास शरद घरी आल्यानंतर वाईट साईड शिवीगाळ करून जन्मदात्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। तसेच बाळू पांडुरंग गुळवे याच्या सांगण्यावरूनच शिवीगाळ करत असल्याचा आरोप वयोवृद्ध निवृत्ती साळुंके यांनी करत या प्रकरणाची तक्रार त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। यावर घारगाव पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं आहे। या दरम्यान जन्मापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या अपत्यांना शिकवण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन उच्च शिक्षित केलं, त्या मुलांनी आईवडिलांना आधार देण्याच्या वयात त्या जन्मदात्यांना कायद्याचा आधार घ्यावा लागतो, हा निंदनीय प्रकार आहे। तेच मुले आपले आईवडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना त्रास देणे, जीवे मारण्याची धमकी देणे अथवा त्यांना पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यास भाग पडणे कितपत योग्य आहे। अशी मुले नसलेली बरी, अशी चर्चा आता सुज्ञ नागरिकांमधून होत आहे। यावेळी जन्मदात्याने आपली आपबीती सांगितली आहे। माझं नाव निवृत्ती रामभाऊ साळुंके। शो मुलगा, मला 2 मुले आणि 1 मुलगी। पण हे मुलगा असा करतो, याला जोडीदार एक भेटलाय बाळू गुळवे म्हणून, पांडुरंग बाळू गुळवे यांनी दारू प्यायला याला शिकवल्यानंतर तो काय करतो, 8 वाजता दारू पिऊन घरी येतो आणि माझ्या संग धिंगामस्ती करतो। मला म्हणतो का मला वावर वापायचं, मला म्हणतो का पाईपलाईन जी केली नदीवरून हिचा लिलाव करायचा, आणि उजून तो म्हणतो तुला जर नाही तो मला हे टोपून जर दिलं तर तुझा खून करीन, तुला मारून टाकीन, असा करतो। पण माझा मुलगा बिघडावला कोणी, बाळू गुळवे यांनी दारू प्यायला त्याला शिकवली। तो वकील होता, काही दिवस वकील केली त्याने, 4-2 वर्षे केल्यानंतर मला असं वाटायला लागलं का आता माझ्या मुलाकरता काय करावं, मला इतका माझा बाबा पेस पाडलाय, कुठं राहावा मला तो दर दिवस आला का मला त्रास करतो, तो हानमार करतो, गच्ची धरतो, गुच्चे गाचे मारतो मला। आणि मग मी पोलीस स्टेशनला गेलो, तर पोलीस लोकांना मी म्हणलं माझ्या मुलगाला त्यांना दुरुस्त करा। तर ते काय म्हणतात, आता तुमचा मुलगा आहे, आम्ही जर त्रास त्याला केला तर तुमच्या डोळ्याला पाणी येईल, तर आम्हाला असं वाटतं का तुम्हीच मुलगा तो दुरुस्त करा, आमच्या डोक्यामध्ये हे। पण जर आमच्या ताब्यात आला तर आम्ही त्याला हानमार केल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा मग इथपर्यंत मी असं माझं म्हणणं आहे का त्यांनी चांगलं वागावा, चांगलं राहावा, पडवानी मलाही काही म्हणू नाही, त्याच्या पद्धतीने त्यांनी राहावा, त्यांनी संसार पाणी चांगला करावा, त्याची मुलं आहेत, त्याची मुली येतील, त्या मुलींचे लग्न करावा। माझ्या या डोक्यामध्ये तुझी बायकोही गरोदर आहे, तिचंही उद्या बाळात पण होईल चांगलं, त्या मुलाला जीव लावा, त्याला शाळा शिकावा, तुझ्यासारखा वकील करावा त्यालाही बी, मला असं वाटतं। पण लेके का तू चांगला सुधरावा, नाही तर तुला आज पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुला याच्यामध्ये जेलमध्येच टाकणार, ती लोक सोडणार नाही, पण मी तुला आज सोडतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।